नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कर वसुलीच्या पद्धती. ओके, तर हे वाला आज डाऊट क्लिअर करून घेऊत, कारण MPSCची प्रिलिम्सची एक्झाम येणार आहे. जर प्रश्न पडला तर तुमचा 1 मार्कसुद्धा चुकणार नाही, सगळं बरोबर येणार जर हा प्रश्न पडला तर. ओके, तर एकदम सिंपल आहे, काहीच नाही आहे, जास्त टाईम नाही घेणार, 4 मिनिटामध्ये तुमचा व्हिडिओ क्लिअर होणार. ओके, तर कर वसुलीच्या पद्धती आहेत, 3 पद्धती आहेत. ओके, तर पहिली पद्धत आहे कायमधारा, दुसरी आहे रयतवारी, तिसरी आहे महलवारी. तर हे तिन्ही पण पद्धती कशी आहेत की जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून कर कसं वसूल करत होते इंग्रज, त्यावरच आहेत, काहीच अवघड नाही, सिंपलमध्ये समजून घेऊन. की पहिली पद्धत आहे कायमधारा पद्धत. ओके, मी तुम्हाला एकदाची पद्धती सांगतो, नंतर याच्यामध्ये जर कोणती ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन असेल तर मी तुम्हाला ती नंतर सांगतो. ओके, पहिले तुम्हाला करचे डाऊट क्लिअर करतो. दुसरी आहे रयतवारी आणि तिसरी आहे महलवारी. ओके, तिसरी कोणती आहे महलवारी. एकदाच समजून घ्या की कर कसे वसूल करत होते. ओके, तर पहिली जी कायमधारा पद्धत आहे याच्यामध्ये कसे होते, 3 माणसं होते अशी. ओके, हे 3 जे होते हे असे माणसं होते. तर याच्यामध्ये कसं होतं, हे आहे समजा आपलं शेतकरी माणूस. ओके, शेतकरी माणूस, कारण यांच्याकडून कर वसूल करत होते. हे आहे इंग्रज. ओके, हे आहे इंग्रज आणि हे आहे जमीनदार. ओके, तर काय नाही, आता हे तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये समजणार की शेतकरी शेती करत होते, त्यांचं जे टॅक्स होतं ते डायरेक्ट इंग्रजांना देत नव्हते, ते कोणाला देत होते, जमीनदारला देत होते. आणि जमीनदार पुढे इंग्रजांना देत होतं, पण शेतकरी जे आहेत ते डायरेक्ट इंग्रजांना कर देत नव्हते. एवढाच कन्सेप्ट आहे या टॉपिकचा, काहीच नाही आहे. शेतकरी डायरेक्ट इंग्रजांना कर देत नव्हते, शेतकरी जमीनदाराला देत होते. सिंपल, कळालं. आता पुढची रयतवारी पद्धत आहे, ह्याच्यामध्ये कसं होतं, हे आहे इथं. आता इथं जे बीचमधलं माणूस होतं, जे की जमीनदार होतं, ह्याच्यामध्ये जमीनदार घोळपाक पण करत होता. हे जे रयतवारी पद्धत आणली, कशामुळे आणली की जे जमीनदार होतं ते मधात त्याचं कमिशन वगैरे त्यानं जरा घोळ करू लागला होता पैशाचा, त्यामुळे जमीनदाराला मधातून काढून टाकलं, नवीन पद्धत आणली, रयतवारी पद्धत आणली. याच्यामध्ये काय होतं की शेतकरी जे होते हे शेतकरी आणि हे आहेत इंग्रज. ओके, याच्यामध्ये काय होतं, शेतकरी जे होते ते डायरेक्ट इंग्रजांना कर देत होते, टॅक्स देत होते. ओके, याच्यामध्ये जे बीचमधलं माणूस होता जमीनदार, त्याला काढून टाकलं, त्यानं लय घोळ करू लागला, त्याला साईडला करून टाकलं. तर ओके, कळालं, एवढंच आहे रयतवारी पद्धतमध्ये. आता थोडं जे रट्टा मारायचं आहे ते तर तुम्हाला शिकवणार, कन्सेप्ट क्लिअर करत आहे, पहिलं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, नंतर आपण रट्टा बघून घेऊ. तर तिसरी पद्धत आहे महलवारी पद्धती. ओके, तर महलवारी पद्धतीमध्ये आत्ता जे आहे थोडंसं चेंजेस आहे. ओके, काही तर जमीनदार वापस आला नाही, आला रे बापू, बघ आता कोण येणार आहे. ओके, तर हे आहेत इंग्रज. हे इंग्रज जिथल्या तिथंच फिक्स आहेत, यांचा हलू नका. ही एक युनिटी झाली, म्हणजे हे झालं पूर्ण एक गाव. पहिले एक शेतकरी इंग्रजांना सेपरेट कर देत होता, आता शेतकरी सेपरेट कर नाही देणार, पूर्ण गाव मिळणार, एका जागेवर येणार, सगळेजण कर जमा करणार, सगळेजण कर एखाद्या पाटीलकडे देणार. ओके, सगळेजण कर पाटलाकडे देणार, पाटीलकडे देणार, आणि पाटील जे आहे ते इंग्रजांना देणार. आता पाटील तर आपल्या भारतीयच आहे, आपला पाटील जे आहे ते गावातलाच व्यक्ती आहे, म्हणून पाटील हे अलग लिहू नका याच्या मधातच, कारण पूर्ण गाव मिळून असं या महलवारी पद्धतचं असं म्हणणं आहे की पूर्ण गाव मिळून इंग्रजांना कर देत होतं. ओके, गावामध्ये पाटील पण पूर्ण गाव मिळून इंग्रजांना कर देत होतं. ओके, तर असं म्हणू नका की पाटील इंग्रजांना कर देत होते, असं आहे पण ऑप्शनमध्ये असं येत नाही, पर्याय असे काही येत नाहीत, तर असं म्हणा की पूर्ण गाव मिळून इंग्रजांना कर देत होते. ओके, तर एवढंच होतं, याच्यामध्ये काही अवघड होतं नाही. तिन्ही पद्धती तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये कळालं. कायमधारा पद्धतीमध्ये शेतकरी जमीनदारला कर देत होते आणि मग जमीनदार इंग्रजांना, जमीनदार घोळ करू लागला म्हणून जमीनदारला काढलं. रयतवारी पद्धत आणली आणि ज्याच्यामध्ये शेतकरी इंग्रजांना कर देऊ लागले, जमीनदार मधात नव्हता. आणि त्यानंतर रयतवारी पद्धत पण बदलली आणि महलवारी आणली, ज्याच्यानं पूर्ण गावाचा एकदाच कर जे आहे, टॅक्स जे आहे, गोळा करून इंग्रजांना देऊ लागले. ओके, एवढंच या कन्सेप्टमध्ये काहीच अवघड नव्हतं. आता तुम्ही हे समजून घ्या की ही कोणाच्या कार्यकाळात आली आणि काय काय झालं. ओके, ही 1793मध्ये आली, ही 1820मध्ये आली आणि ही 2 वर्षानंतर आणखीन 1822मध्ये आली. ओके, तर 1793, 1820 आणि 1892. आता ही जी पद्धत आहे ही लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात आली. ओके, कॉर्नवॉलिस समजून घ्या. आणि तुम्ही सांगा कॉर्नवॉलिस कशाचे जनक आहेत, एक कमेंटमध्ये मला लिहून टाका. ओके, लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कार्यकाळात ही पद्धत आली. ही जी आहे
ही आली बघा सर थॉमस मुनरोच्या काळात. ओके, सर थॉमस मुनरोच्या कार्यकाळात रयतवारी पद्धत आली आणि महलवारी जी पद्धत आली ही आली लॉर्ड हेस्टिंगच्या कार्यकाळात. ओके, लॉर्ड हेस्टिंगच्या कार्यकाळात. ओके, तर तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. तर या आणखीन एक कायमधारा पद्धतीचे कोणकोणते अन्य नाव आहेत ते पण बघून घ्या, म्हणजे तुमचं एकदाचं हे पूर्ण क्लिअर होऊनच टाकावं. एक सुद्धा मार्क सुटणार नाही. प्रश्न आला तर तुमचा नक्की मार्क फिक्स होणार. ओके, तर जमीनदारी पद्धत सुद्धा म्हणतात बघा. कसं का, तर याच्यामध्ये काय होतं की जमीनदार मधात होता म्हणून याला आपण जमीनदारी पद्धत म्हणतो. जमीनदारी पद्धत. ओके, हे आता लिहून घ्या पूर्णपणे, मी सांगत आहे, तुम्ही नोट्स बनवा. आणि दुसरी आहे जागीरदारी पद्धत. ओके, कारण जागीरदार होता ना भीष्मदात. ओके, तर तेच जागीरदार जमीनदार एकच झालं. नंतर जे मालगुजारी पद्धत किंवा बिस्वेदार पद्धत. ओके, किंवा बिस्वेदार पद्धत. ओके, एवढं लिहून घ्या. बिस्वेदारी पद्धत एवढं लिहून घ्या. एकदम प्रॉपरमध्ये नोट्स काढा. परीक्षेला तुम्हाला अवश्य या नोट्सची मदत होणार. असं काही नोट्स काढायची गरज नाही. फक्त जे रट्टा मारायचं ते मारा. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलला एक लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, आणि सबस्क्राईब पण नक्की करा, कारण असेच व्हिडिओ मजेदार फॅक्टने मी तुमच्या पुढे घेऊन येणार.